काशी केली मथुरा केली केली मी द्वारका। अहो काशी केली मथुरा केली केली मी द्वारका। जगात देव नाही आई बापा सारका, जगात देव नाही आई बापा सारका, जगत देव नाही आई बापा सारका, जगत देव नाही आई बापा सारका। काशी केली मथुरा केली केली मी द्वारका। काशी केली मथुरा केली केली मी द्वारका। अरे कशाला जाताय दूर, तुमचं घरीच पंढरपूर। आई वडिलांची चांगली सेवा करा, म्हातारे आई बापाला चांगलं सांभाळा। पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही। मी म्हणत नाही, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, माय बापे केवळ काशी त्याने न जावावे तीर्थाशी। तुझ्या घरातला म्हातारा बाप तुझा विठ्ठल आहे, तुझ्या घरातली म्हातारी आई रकुमाई आहे। आई वडिलांची सेवा करा। पण दादा, महाराष्ट्रात वृद्धाश्रमांची संख्या वाढली। शिकलेल्या पोरांनी, सुशिक्षित पोरांनी आई बापाला वृद्धाश्रमात सोडलं आणि अडाणी असणारा, अंगठा बहादूर असणारा माझा बळीराजा शेतकरीच आई बापाला सांभाळतोय। नक्की प्रश्न आहे, खरा सुशिक्षित कोण आहे? अक्का, आजी हडाची कडे करून, तात्या हडाची कडे करून, ऊसतोडी करून, मजुरी करून एका आई बापानं पाच पाच पोरांना सांभाळलं। पण आजच्या या समाजात पाच पाच पोरांना एक आई बाप सांभाळता येत नाहीत, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। पण अक्का, दादा, पुण्याला मुंबईला पोरं कुत्री सांभाळतात, कुत्री। अक्का, पुण्याला मुंबईला पोरं कुत्री सांभाळतात, कुत्री, पण म्हातारी आई बाप सांभाळत नाहीत, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। पण दादा, कुत्र्याला किती बकरी घाला, तात्या कुत्र्याला किती बकरी घाला, कुत्रा चावल्याशिवाय राहणार नाही। आई बापाला लांब बकरी द्या रे, आई बाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत। म्हणून आई वडिलांची सेवा करा। म्हणून काशी केली मथुरा केली केली मी द्वारका। अहो काशी केली मथुरा केली केली मी द्वारका। जगात देव नाही आई बापा सारका, जगात देव नाही आई बापा सारका, जगत देव नाही आई बापा सारका, जगत देव नाही आई बापा सारका।